जालना महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेची बैठक पार पडली आहे। मात्र युतीचा तिढा अजूनही कायम आहे। युती व्हावी म्हणून जवळपास 8 बैठका झाल्यात। जालना शहरातील शिवसेनेच्या कार्यालयामध्ये युतीसाठी बैठक झाली असून या बैठकीत माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, भाजपचे आमदार बबनराव लोणीकर आणि शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर उपस्थित होते। या चर्चेत युती संदर्भातील प्राथमिक सूत्र आणि जागा वाटपाबाबत चर्चा झाली असून अंतिम प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवण्यात आलाय। लवकरच या संदर्भामध्ये निर्णय होण्याची शक्यता असल्याचं सूत्रांकडून समजतंय। दरम्यान युतीचा निर्णय सकारात्मक न झाल्यास आम्ही स्वबळावर निवडणूक लढवण्यास तयार आहोत असा इशारा शिंदेच्या शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी दिलाय। युती झाली तर चांगलं, नाही झाली तर स्वबळावर लढायला आम्ही सज्ज आहोत असा ठाम संदेश त्यांनी दिलाय। यामुळे जालना महापालिकेत महायुती, शिंदेची शिवसेना आणि भाजप यांच्यातील समीकरणांवर सर्वांचंच लक्ष केंद्रित झालंय। पुढील काही तासातील निर्णयावर जालना महापालिका निवडणुकीचं संपूर्ण चित्र बदलू शकतं अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। नाही आता ते बघू आता काय मला प्रश्न उत्तर सापडत नाही मला। हा तयारी तर प्रत्येक झाली तर आपण स्वतंत्र लढण्यासाठी तयार आहात। नाही प्रत्येक पक्षाची तयारी असतेच ना, जशी त्यांची तशी आमची तयारी, त्याला काय।